गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। नमः शान्ताय दिव्याय सत्यधर्मस्वरूपिणे स्वानन्दामृततृप्ताय श्रीधराय नमो नमः। पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। नमः शान्ताय दिव्याय सत्यधर्मस्वरूपिणे स्वानन्दामृततृप्ताय श्रीधराय नमो नमः। कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। नमो देवै महादेवै शिवाय सततं नमः। नमः प्रकृतिभद्राय नियतां प्रणतास्मतां सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमस्तुते। हरि ओम। या आधुनिक असलेल्या माध्यमाच्या साहाय्यातनं ही भगवतीची सेवा करण्याच्या विचाराने आपल्या पुढे चिंतन व्यक्त करणारे देवी भागवतामध्ये जे देवींचं चरित्र आलेलं आहे सगळं निरनिराळ ते चरित्र आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। वेदव्यासांनी जन्मेजय राजाला हे चरित्र सांगितलेलं आहे। देवीचं महत्व ते सांगतायत। वेदव्यासांनी एकराशीय वेद होते, त्याचे 4 विभाग केले, 6 शास्त्र केली, 18 पुराणांची रचना केली। त्यामध्ये एक हे देवी भागवत पुराण आहे। 18,000 मंत्रांचं पुराण आहे। त्यामध्ये अनेक विस्तार आहे, सूर्यवंश आहे, चंद्रवंश आहे, देवीचं चरित्र आहे, देवी भक्तांची चरित्र आहे, राजांची चरित्र आहे, पुष्कळ लिहिलेलं आहे। मनुष्याची बुद्धी ही निर्मळ व्हावी, भगवत भक्ती वाढली पाहिजे, यासाठी हा सगळा प्रयत्न व्यास महर्षींनी केलेला आहे। केवळ निर्गुणाची उपासना असली पाहिजे असं नाहीये, सगुण उपासनाही करायची आहे। जसं कर्मानुष्ठान करत जावं तसं उपासना भक्ती सुद्धा केली गेली पाहिजे। आणि म्हणूनच आपण या माध्यमातनं आज दुर्गा चरित्र पाहणार आहोत, देवी दुर्गेचं चरित्र पाहणार आहोत। अश्विन शुद्ध पक्षी अंबा बैसली सिंहासनी हो, प्रतिपदे पासुनी घटस्थापना ती करुणी हो।
मूल मंत्र जप करुनी भोवती रक्षक ठेवूनी हो. ब्रह्मा विष्णू रुद्र आईचे पूजन करती हो. उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो. उदो कारे गर्जती काय महिमा वर्णू तिचा हो. उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो. समर्थ रामदासांनी ही आरती केलेली आहे नवरात्राची म्हणून. निर्दोष कर्मानुष्ठानही कसं करावं हे संत सांगताय. मनाकडून, इंद्रियाकडून, शरीराकडून कर्म ही घडतच असतात. त्यातून अनेक दोषही येत असतात. तेव्हा आपण दक्ष राहून सर्व कर्म भगवंताला अर्पण करायचे. माऊली ज्ञानेश्वर महाराज सांगतात, जे तुला आले कर्मनाशे ते आदिपुरुषी अर्पे. तेव्हा उपासना आणि कर्म या दोन्हीचा समुच्चय जीवनामध्ये असावा लागतो. साधकाच्या जीवनात केवळ एकच गोष्ट करेन आणि मी चालेन असं नाहीये. म्हणून आपल्या ऋषी मंडळींनी सबन वर्षाचं वेळापत्रक जे आखलेलं आहे, पंचांग जे केलेलं आहे, त्यामध्ये फार दूर दृष्टिकोन आहे. मनुष्याला एकच गोष्ट करून स्थिरता येईल असं होणार नाही. मन चंचल आहे, बुद्धी चालली आहे, आणि म्हणून त्यांनी निरनिराळ्या उपासनेच्या माध्यमातून, निरनिराळ्या देवतांच्या माध्यमातून आपल्याला सण वाराच्या निमित्ताने भगवंताचं जागरण करून दिलेलं आहे. आता नवरात्र महोत्सव आहे. वास्तविक 2 फक्त उत्सव होते नवरात्र उत्सव, वासंतिक आणि शारदीय. वासंतिकही लोप झालाय. या पाठीमागे ऋषींची इच्छा अशी आहे की मनुष्यानी शक्ती संचयन करावं. नवरात्र म्हणजे शक्तीची पूजा आहे. शक्ती संचयन करावं, 6 महिने त्याचा वापर करावा, पुन्हा शक्ती संचयन करावं, पुढे 6 महिने पुन्हा त्याचा वापर करावा. कालांतराने त्याच्यामध्ये 4 विभाग झाले, पुन्हा त्याचाही लोप झाला, आणि आता शारदीय नवरात्र केवळ सर्वत्र केलं जातं असं दिसून येत आहे. मनुष्य नश्वर सुखाच्या मागे धावत आहे. देह म्हणजे मी समजतो, विषय सुख श्रेष्ठ समजतो. वास्तविक परब्रह्म एकच आहे. ते अनंत आहे, ते आनंद स्वरूप आहे. हे भगवतीचं स्वरूप ऋषी सांगतायत. ऋषी म्हणतात, देवी कशी आहे? विज्ञानामानंद ब्रह्म, म्हणजे हा ब्रह्म स्वरूपाचा आनंद आहे. तो सत्य स्वरूपाचा आनंद आहे. आणि देवी तर म्हणते, सच्चिदानंदात्मनं ब्रह्म भावये. असं तिचं रूप आहे. सच्चिदानंद रूपिणी ती आहे. आपल्या चिंतनाचा प्रकार, उपभावनेचा प्रकार, कल्पनेचा प्रकार यातही बदल होत जातात. सतत ज्याचं चिंतन आहे त्याचाच आकार दिसू लागतो.
आपल्याला खूप मोठा अपार निरातिशय अमर्याद असा जो आनंद आहे तो मिळवायचा आहे. देवीची उपासना म्हणजे ब्रह्मस्वरूपाची उपासना आहे हो. ती ब्रह्मस्वरूप समजूनच करायची आहे. आणि म्हणूनच देवीची 2 रूप आहेत. एक ब्रह्मस्वरूपी आणि दुसरं विद्यास्वरूपी. या ब्रह्मस्वरूपाच्या अभ्यासासाठी महावाक्य येतात. प्रज्ञानम ब्रह्म, अहम ब्रह्मास्मी, तत्वमसी, अयमात्मा ब्रह्म. हे तिचं ब्रह्मस्वरूप आहे. आणि म्हणूनच उपासना आणि कर्मही करायचं आहे. कर्म म्हणजे विधी आहे. धर्माचेही 2 भाग आहेत. एक श्रद्धा आणि एक विधी. श्रद्धा अमूर्त आहे, अव्यक्त आहे. विधी मूर्त आहे, व्यक्त आहे. त्यामुळे यामध्ये नवरात्र म्हणजे देवीची उपासना आहे. ही शक्तीची उपासना आहे. देवी भागवत या ग्रंथामध्ये देवीचं चरित्र सांगितलं आहे. आणि म्हणूनच उर्वरित या दिवसामध्ये आपण प्रत्येक दिवशी निरनिराळ्या देवींचं चरित्र पाहणार आहोत. हिरण्यक्षकाच्या वंशामध्ये रुरु नावाचा दैत्य होऊन गेला. त्याचा पुत्र दुर्गम म्हणून होता. तो अत्यंत दुष्ट आणि कर्मी होता. तसंच तो पराक्रमी आणि गर्विष्ठही होता. त्यांनी एकदा असा विचार केला, देवांकडे बळ कशाचं आहे? देव एवढे पराक्रमी कसे? त्यांचं सामर्थ्य कशात आहे? ह्याचा विचार करताना हळूहळू त्यांनी तपास घेतला. तेव्हा त्याला कळलं, वेदामध्ये त्यांचं सगळं सामर्थ्य आहे. वेदाभ्यासात आहे. तेव्हा त्यांनी असा विचार केला की वेदाचाच आपण नाश करू. वेदाचा नाश झाला की देवांचाही आपोआप नाश होईल. आणि मग मी सगळं सर्वत्र माझं राज्य होईल. माझी सत्ता प्रस्थापित होईल. तेव्हा वेद आपल्याच ताब्यात ठेवून घेऊ असा त्यांनी विचार केला. आणि दुर्गमानी फार मोठी तपश्चर्या केली. तपश्चर्येसाठी तो हिमालयात गेला. फार घनघोर तपस्या केलेली. कठोर तपस्या करण्याचं सामर्थ्य केवळ दैत्यांच्यात असतं. निराहारी राहून वायुआहार घेऊन राहिलेला आहे तो. पंचाग्नी साधनही केलं. ब्रह्मदेवांची तो आराधना करू लागला. ऋषी सांगतायत 1000 वर्ष त्यांनी तप केलं. उग्र तप आहे. त्याच्या त्या तपाने सगळे देव, मनुष्य, दैत्य घाबरून गेलेले.
शेवटी सगळे देव वगैरे निघाले, ब्रह्मदेवांकडे गेले. काय चाललंय म्हणाले, कशाने वातावरण बिघडलंय सगळं. बघतो म्हणाले, अहो तो जो दुर्गम आहे तो फार मोठी कठोर तपस्या करतोय. होतो प्रसन्न, त्याला काय मागायचंय ते बघतो. ब्रह्मदेव हंसावर आरूढ झाले आणि तो जिथे तपस्या करत होता तिथे गेलेले. ब्रह्मदेवांनी त्याला दर्शन दिलं. माग बाबा, वर माग, काय पाहिजे ते. तुझ्या कठोर तपस्येवरती मी प्रसन्न आहे. तुझं कल्याण असो, तुझं मनोरथ मी पूर्ण करेन. ते ऐकून दुर्गम दैत्य आनंदित झालेला आहे. ब्रह्मदेवांचं अर्घ्यपाद्य पूजन वगैरे सगळं केलं. पाद्यपूजाही केली. तो त्यांची स्तुती करतोय. हे सुरेश्वरा, आपण मला माझ्या तपस्येवरती प्रसन्न होऊन वर देण्यास तयार झाला. मी काय मागावं आपल्याकडे? ठीक आहे, मला असं वाटतं माझ्याकडे आपलं वेद माझ्याकडे द्यावेत. जे तिन्ही लोकात ब्राह्मण देव यांच्याच जवळ आहे ते माझ्याकडे अक्षयपणे राहतील म्हणून द्यावेत म्हणाले. पुढे कालांतराने मला देवावर मनुष्यावर विजय मिळवता येईल. ते सामर्थ्य माझ्याकडे द्यावं. ब्रह्मदेव म्हणाले, तू तपस्या केली, वर दिला पाहिजे. देवाचा सुद्धा सिद्धांत आहे, जो तप करतो त्याला प्रसन्न होऊन फळ देणं हे त्याचं कामच आहे. मग तिथे मनुष्य आहे का देव आहे का तिथे दैत्य आहे हा फरक नाही करता येत त्यांना. शेवटी ते म्हणाले, ब्रह्मदेव ठीक आहे बाबा, तुझ्या इच्छेप्रमाणे हो. वास्तविक एक गोष्ट या सगळ्या गोष्टींमध्ये, आसुरी संपत्ती वाढायचं कारण सुद्धा देवच असतात. ब्रह्मदेवांनी त्याला वर दिला, तथास्तु म्हणाले. ब्रह्मदेव सृष्टी करतायत ना, आणि सगळे वेद हे त्यांच्या त्या दैत्याच्या हवाली झाले. व्यासांनी सुद्धा देवाच्या चरित्राबरोबर असुरांची चरित्र लिहिलेली आहे. राजस तामस बुद्धी वाढत जाते, त्यामुळे सर्व प्रकारची बुद्धी सर्व काळातच आहे. पूर्वी अमुक होतं, आता अमुक आहे असं म्हणण्यात काही अर्थ नाही. रामावतारामध्ये सुद्धा मंथरा ही होतीच. सर्वत्र काळामध्ये सर्वत्र सारखंच काही असतं असं म्हणायचं कारण नाही. यासाठी एकच महत्वाचं आहे, बुद्धी भगवंतमय झाली पाहिजे. आता दैत्य कुळातील प्रल्हादजी पण आहे, पण ते कर्म करतात.
वेदाची आज्ञा म्हणून कर्म करायचंय ते समजू नयेत आणि तेही तसं कर्मही करतायत. फलदाता एक ईश्वर आहे हे ज्याला समजतं ते तपश्चर्या करून भगवंताकडून सगळी प्राप्ती करून घेतात. सगळे वेद आता ब्रह्मदेवाकडून त्या दैत्याच्या ताब्यात गेलेले. दैत्य उन्मत्त झाला. त्याच्या ताब्यात गेल्यामुळे इकडे परिस्थिती गंभीर बनली. पृथ्वीवर एकाएकी ब्राह्मण सगळे लोक स्नान संध्या आदी कर्मच वैश्वदेव हे सगळं विसरून गेले. श्राद्धविधी नाही, जप तप क्रिया अकस्मित बंद पडल्या. कशाने झालं? म्लानपणा आला. काय झालं? कशाने झालं म्हणाले. हळूहळू करत सर्वत्र हाहाकार झालेला आहे. असं का होतंय हे समजेना. प्रत्येक जण गोंधळून गेला, घाबरून गेलाय आणि वेदज्ञानाचं विस्मरण होऊ लागलं. पृथ्वीवरती दारुण परिस्थिती निर्माण झाली. यज्ञ यागादी कर्मही बंद पडले. देवांना हविर्भागही मिळेनात. देव जरारहित होते ते क्षीण झाले. अशा स्थितीत दुर्गमानी प्रचंड धुमाकूळ घातला. देव आता निस्तेज झाले. त्याला विनायुद्ध इंद्राची अमरावती नगरी मिळालेली आहे. देव सगळे गिरिकंदरामध्ये लपून बसले. शेवटी देवांनी, ज्येष्ठ देवांनी अंबेची उपासना करा म्हणून उपाय सुचवला आणि सगळे अंबेची उपासना करू लागले गुप्तपणे. बहुत काळ असा गेला. तेव्हा असंख्य नेत्रांनी युक्त अशा देवीचं चरित्र त्या देवी पार्वती त्या ठिकाणी प्रगट झालेली आहे. तिचं सर्वांग हे स्फटिकासारखं होतं. नेत्र विशाल आहेत, हातात बाण आहे, कमळ आहे, सुंदर फुलं आहे, धनुष्य आहे. या रूपात ती प्रगट झाली. तिची अंगकांती ही अत्यंत उज्ज्वल आहे, तेजस्वी आहे. कारुण्याचा हा अवतारच होता असं दर्शन पार्वतीने दिलेलं आहे. पाहता पाहता तिचा देह विशाल झाला. नेत्रही तसेच झाले संबंध शरीरावर. पाऊस नव्हता, उष्णता वाढली होती, देव त्राहिमाम झाले होते आणि म्हणून त्यावेळेला तिने सगळ्यांना पहिल्यांदा आपल्या शरीरभर नेत्राची निर्मिती करून जलधारा दिलेल्या आहेत. 9 दिवस जलवृष्टी झाली. नद्या ओढे वाहू लागलेले. विहिरी भरून गेल्या. सृष्टीत नवचैतन्य प्राप्त झालं. सर्वांनी देवीला प्रार्थना केलेली आहे. हे माते, तुझ्या मायेने सर्व जग निर्माण झालेलं आहे. तुला नमस्कार असो. पुष्कळ स्तुती केली.
शतनेत्रातून तू जलजीवन देऊन सगळ्यांना संतुष्ट केलेस, म्हणून आम्ही तुला शताक्षी असं म्हणतो. आज आम्ही दुर्बल झालो कारण आमच्या जवळ वेद नाही. तेव्हा तिने आपल्या योजनेप्रमाणे सर्वप्रथम देव ब्राह्मण सगळ्यांच्या मनुष्यभोवती चक्र निर्माण करून त्या चक्र त्यांच्या भोवती ठेवलेलं आहे आणि ती त्या दैत्याच्या नाशासाठी निघालेली आहे. दोघांच्या मध्ये देवीच्या आणि त्या दैत्याबरोबर तुंबळ युद्ध झालेलं आहे. अनेक बाणांचा वर्षाव झाला. आघात प्रत्याघात झालेला आहे. कर्कश आवाज सर्वत्र घुमू लागला. शेवटी देवीच्या शरीरातनं अनेक दिव्य अशा शक्ती तेजस्वी बाहेर पडल्या. त्या 64 योगिनी आहेत. मृदुंग वाजवतायत, शंख वाजवतायत. त्या नादांनी रणांगण हे दुमदुमून गेलेलं आहे. 10 दिवस युद्ध झालं. 11व्या दिवशी दुर्गमानी लाल वस्त्र नेसून गंधाची उटी लावून सर्व शक्तीनुसार तिच्या समोर आलेला आहे. समोरासमोर फार मोठं युद्ध झालेलं आहे. दुर्गमानी 4 अश्व मारलेले आहेत. त्याच्या नेत्रामध्ये बाण घुसले. त्या योगिनी सुद्धा इतर दैत्यांना मारत होत्या. शेवटी त्यांचा वध झालेला आहे. त्या सर्वांचं तेज महादेवी पार्वतीच्या या शताक्षीच्या शरीरात प्रविष्ट झालेलं आहे. सर्वांना आनंद वाटला आणि देवीची सगळ्यांनी स्तुती केली आहे. तूच दुर्गमाचा वध केलास, त्याच्यामुळे तुला आम्ही दुर्गा म्हणू लागतो. तिने तत्काळ त्यांना वेद आणून दिलेले आहेत. तिने सांगितलंय, ब्राह्मणांनो, मी माझी उत्कृष्ट अशी वेदरूपी तनू आहे, ती मी तुमच्या स्वाधीन करते. ही तनू जशी सुरक्षित नसेल तर प्रचंड अनर्थ निर्माण होतील. तेव्हा वेदाच्या आज्ञेप्रमाणे देवांनी मनुष्यांनी वागावं, सृष्टीचं कार्य घडेल. तुम्हाला मी सर्वदा पूज्य आणि सेव्य अशीच आहे. तुमचं सदैव कल्याण हो, असं म्हणून तिने आशीर्वाद दिलेले. अशी ही शक्ती आहे दुर्गमा. शक्तीची गोष्ट कशी असते? महाभारतातला प्रसंग आहे. कृष्ण झोपलेलेत. महायुद्ध अटळ झालं. कृष्णाकडे दुर्योधन पहाटेच लवकरच आलेला आहे आणि तो त्याच्या डोक्याशी येऊन बसला, कारण कृष्ण झोपलेला होता. अर्जुन मात्र पायाशी बसला.
दोघंही मागणं मागायला त्याच्याकडे आलेले. युद्ध ताटळ होतं. देवानीही दुर्योधनाच्या मनातला भाव ओळखला आणि सांगितलं. बर, लक्ष गेलं पहिल्यांदा ते देवानी डोळे उघडले न पायाकडे. अर्जुनाला विचारलं, त्यांनी केव्हा आलास? लगेच दुर्योधन म्हणाला, कृष्णा, मी अगोदर आलोय, तेव्हा माझं म्हणणं तुला ऐकून घ्यावं लागेल. देवानी त्याच्या मनातला भाव ओळखला आणि मग देवानी एक युक्ती केली. हे बघा, महायुद्धाचा प्रसंग आहे, आता युद्धाचा आहे. तेव्हा मी असं एक ठरवलंय, या युद्धामध्ये मी फक्त एका बाजूला राहणार. माझं सैन्य, सगळे लोक हे सगळे एका बाजूला राहणार. तेव्हा दुर्योधन म्हणाला, मी अगोदर आला असल्यामुळे मी मागणार. आणि लगेच देवानी सांगितलं, मी हातात शस्त्र धरणार नाही. अर्जुनाला हायसं झालं. यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धराः, गीतेच्या शेवटी सांगितलंय. ज्या बाजूला कृष्ण आहे तिकडे विजय आहे. अर्जुनाला हायसं झालं, तुम्ही हातात शस्त्र घेतलं नाही तरी चालेल, तुम्ही माझ्या बरोबर राहावं, माझ्या जवळ राहावं, हा त्याचा भाव होता. दुर्योधन म्हणाला, मला तुमचं सैन्य द्या, तो एकटा घेऊन करू काय? त्यांनी सांगितलं, मला सगळं सैन्य हवंय. अर्जुनाला बरं वाटलं. म्हणाला, आपल्याला कृष्ण आपल्याकडे राहणार, आपल्या पाठीशी मोठी शक्ती आहे ही जाणीव झालेली आहे. आपल्यालाही तशीच जाणीव असायला पाहिजे. जयद्रथाच्या वधाच्या वेळेला सुद्धा बघा तुम्ही, काय गंमत होती. अर्जुनानी प्रतिज्ञा केलेली आहे, सूर्यास्ताच्या आत त्याला मारेन. कृष्णाला आता झोप नाहीये की उद्या काय परिस्थिती व्हायची आहे. अर्जुन निवांत आहे. देवा, मला ठेवशील तसं मी राहणार आहे, त्यात मी राहीन. दुसऱ्या दिवशी चक्रव्यूह रचना झालेली आहे. द्रोणाचार्यांनी त्याला 6 कोस दूर ठेवले. पुढे सर्व वीर आहेत. 6 कोस म्हणजे जवळजवळ 12 मैल झालेले. अतिरथी महारथी सर्व शस्त्रांनिशी युद्धात आहेत मध्ये. कृष्णाने शेवटी दारुकाला निरोप दिला, शस्त्रास्त्र रथामध्ये ठेव, कदाचित मला उद्या प्रतिज्ञा ही मोडावी लागेल. अर्जुनाचा अहंकार सात्विक आहे.
सूर्यास्ताच्या आत त्याला मारेन. अहंकार हा सूड भावनेनी नाहीये. राग आणि अहंकार यात फरक आहे. आभासात्मक अहंकार आहे. माऊली म्हणतात, अर्जुना तू परिसासी परिसोनिया अनुष्ठानेसी. गीता सांगणारा ऐकणारा केवळ नाही येतो, हे समजून वागणं आणि ऐकणाराचाच असतो. शेवटी शंकर आणि पार्वती स्वप्नामध्ये येऊन त्यांनी पाशुपत्र अस्त्राचा विनियोग करण्याचं स्मरण करून दिलेलं आहे. सात्विक कार्यातही अहंकार असावा. मन, बुद्धी, चित्त, अहंकार तत्व हे अंतःकरणाचे विभाग आहे. सृष्टीरचनेतल्या अहंकारापासून पंचमहाभूत निर्माण झाली आहेत. त्यामुळे विश्व हे अहंकारापोटी चाललेलं आहे. त्यामुळे सध्याच्या सामाजिक वातावरणामध्ये सगळे पक्ष कसे वागताय ते बघा. अहंकार आहे. अंतःशक्ती ही मन बुद्धीला अंतःकरणाला प्रेरणा स्फूर्ती चेतना देणारी आहे. भगवंतानी आपल्या सुदर्शन चक्रानी सूर्यकिरण अडवून सूर्यास्त झाला असा भास निर्माण केला. जयेंद्र पुढे आलेला आहे आणि तो पुढे येऊन अर्जुनाला त्या ठिकाणी अग्निप्रवेश करायला सांगणार. तोच त्या ठिकाणी सूर्याच्या हिते अडवलेलं चक्र हे त्यांनी थांबवून ठेवलं, काढलं बाजूला. सूर्यप्रकाश लख्ख झाला. जयेंद्र समोर आहे. अर्जुनाने पाशुपत्य अस्त्राचा उपयोग केला आणि त्याचा नाश केलेला आहे. अशी ही शक्ती असते. शास्त्रकार सांगतात, जीवस्वरूपी जगदंबा आहे ती परमात्मा स्वरूप आहे. ते चैतन्य नियाम्य नियामक रूप आहे. आणि यावरूनच ज्ञानेश्वर महाराज जीव परमात्मा स्वरूप समजताना म्हणून म्हणतात, जे जे भेटे भूत ते मानिजे भगवंत. प्रेरक सर्व शक्ती आहे. म्हणजे जीवभाव दूर ठेवून सर्वावर सारखं प्रेम करावं, हाच त्याच्या पाठीमागे मुख्य उद्देश आहे. नवरात्र आहे. नवरात्राचा अर्थ काय आहे? नवरात्रीची उपासना आहे. नव म्हणजे नाविन्यता आहे, तादात्म्यता आहे, नवामध्ये विस्तार आहे, विश्वनिर्मिती नऊत आहे. नारद पंचरात्र या ग्रंथामध्ये रात्र म्हणजे ज्ञान सांगितलंय. उपासना तप साधना करून शक्ती ज्ञान प्राप्त करून घेण्याचा हा कालावधी आहे. शक्ती संक्रमण आहे, ज्ञान संपादन आहे, आत्मचिंतन आहे, ज्ञानदान आहे, हा उद्देश आहे. चातुर्मासाच्या काळामध्ये साधकांनी जीवानी धर्मानुष्ठान कर्मानुष्ठान ज्ञानसंपादन करून भगवंताची जास्तीत जास्त उपासना करायची आणि 8 महिने इतर कार्य करायचे. विश्व हे मोहरे लावावे या माऊलीच्या संदेशाप्रमाणे आपल्या वारकरी संप्रदायामधली मंडळी जी होती त्याच्यात देगलूरकर महाराज म्हणजे धुंडा महाराज देगलूरकर, गुंडा महाराज देगलूरकर श्रेष्ठ होते.
त्यांचं वैशिष्ट्य आहे घराण्याचं. 4 महिने ते पंढरपुरात राहून केवळ भगवत चिंतन आहे, तत्वाचं चिंतन करतायत आणि 8 महिने त्याचा प्रसार करतायत. ज्ञानदानाचं कार्य आहे. काय नवरात्र म्हणजे ज्ञान संपादनाचं कार्य आहे आणि म्हणूनच त्याला त्या ठिकाणी एक वेगळं महत्व प्राप्त झालंय हे आपल्या लक्षात येईल. अशी ही आदिमाया, आदिमाता, आदिशक्ती, पुरुषाधीन राहणारी प्रकृती आहे. ब्रह्माच्या ठिकाणी ती एकत्व पावलेली आहे. जगताची उत्पत्ती करणारी, पालन करणारी आहे. योग्य वेळेला लय आणि संहार करणारी आहे. सर्व प्राण्यांची आणि देवांची ती माता आहे. ती जन्म मरण रहित असून जन्म मरण रहित आहे. ती परिपूर्ण आहे. ती सर्वाला व्यापून आहे. ती कल्याणी असून ब्रह्मा, विष्णू, महेश, रुद्र, वरुण, नरसिंह याची साक्षात शक्ती आहे. ती विद्यारूप आणि ज्ञानस्वरूप असून संसार रूपी वृक्षापासून अलिप्त आहे. ती सर्व दुःखाचा नाश करणारी असून मोक्षूला मुक्ती देणारी आहे. ती गुणातीत असून गुणविस्तार करणारी आहे. अशी ही देवी सर्वाचं कारण आहे. त्यांचं नित्य उपासना करावी. दुसरं अक्षर विद्या स्वरूपिणी आहे. अक्षर स्वरूपाची प्राप्ती ज्यामुळे होते अशा महाविद्येचं स्वरूप म्हणजे ब्रह्म धारणा निर्माण होते. अशी तिची कृपा करून मोक्षाचं साधन ठरत असतं. ज्या योगे हे अक्षर स्वरूप आपण समजून घेतो ते विद्येचं स्वरूप आहे. म्हणून जीवनामध्ये क्षराक्षराचं ज्ञान होणं आवश्यक आहे. नाम आणि नामी जसं अभिन्न असतं तसं परब्रह्म आणि त्याची शक्ती अभिन्न आहे. ती ब्रह्मस्वरूपी ठरते. तिनेच वास्तविक मातेचंही रूप घेतलेलं आहे, धारण केलेलं आहे. ती म्हणजे अभय आहे. आईच्या रागाला जसे आपण घाबरत नाही, मातृप्रेम निरपेक्ष असतं. ती जीवाच्या उद्धारासाठी कार्य करीत असते म्हणून तिला जगदंबा म्हणतात. अंबा म्हणजे माता आहे. ती जगाची माता आहे. ती निरहेतुक आणि सहेतुक प्रेमाची मूर्त असते म्हणून ही जगदंबा आहे. ती गुरुस्वरूपिणी आहे म्हणून आई गुरु आहे. माताही गुरु आहे, पिताही गुरु आहे. आपल्या मधुर वाणीने आपल्या मनाचा ठाव घेते, आपले संस्कार करते. ते काम गुरुही करतो म्हणून ती सर्वाची गुरु आहे. अशा या गुरुमाऊलीला आपण साक्षात वंदन करूया आणि अशाच प्रकाराने रोज आपण देवींचं चरित्राचं चिंतन करूया. भगवतीने सर्वांवर कल्याण करो, कृपा करो अशी प्रार्थना करून आजचा विषय संपवू. कायेन वाचा मनसेंद्रिये वा बुद्ध्यात्मना मा प्रकृती स्वभावात् करोमि यद्यं सकलं परस्मै नारायणाय ते समर्पयामि. हरि ओम तत्सत्.